नमस्कार. आपल्या आठवणीतल्या बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील विरंगुळा हा धडा पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रत्येक माणूस स्वतःचे कार्यक्षेत्र निवडत असतो आणि त्यामध्येच तो संबंध आयुष्य व्यतीत करत असतो. परंतु त्यातही त्याला स्वतःचा असा एक विरंगुळा म्हणून असतोच. जीवनाच्या रोजच्या धकाधकीतून त्याला जे काही विसाव्याचे क्षण मिळतात, त्यावेळी हा विरंगुळा त्याला जीवनातील उच्च प्रतीचा आनंद मिळवून देत असतो. अर्थात विरंगुळा माणसाला अनेक प्रकारे मिळू शकतो. किंबहुना त्याला लाभणारा विरंगुळा हा त्याच्या आवडीनिवडीवर व व्यक्तिमत्वावर अवलंबून असतो. तसे नसते तर माणसाला ज्यामुळे विरंगुळा मिळतो त्यावरून त्याचे व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू आपणास दिसले नसते. माझा विरंगुळा कशात आहे? माझ्या दृष्टीने हा मोठा कठीण प्रश्न आहे. मी जेव्हा माझ्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकतो त्यावेळी प्रथम माझ्या मनासमोर जर कोणते चित्र उभे राहत असेल तर मी ज्या ठिकाणी वाढलो, खेळलो, ज्या ठिकाणी माझे व्यक्तिमत्व घडले त्या माझ्या कराडगावचे. माझ्या पाठीमागच्या सर्व व्यापांतून सवड काढून कराडच्या प्रीतिसंगमावर काही काळ निवांतपणे घालवावा अशी इच्छा वारंवार माझ्या मनात येते. सुदैवाने नुकतीच मला तशी संधी मिळाली आणि कराडच्या प्रीतिसंगमावर मी थोडा वेळ जाऊन आलो. त्यावेळी भूतकाळातील हृदय आठवणींनी माझे मन भरून आले. माझ्या गतजीवनाचा चित्रपट झरझर माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला. माझी आई, माझे बंधू व इतर कुटुंबीय मंडळी या सर्वांच्या प्रेमळ सहवासात घालवलेले दिवस मला आठवले व त्यांच्या सहवासात मिळालेल्या अपूर्व आनंदाच्या गोड स्मृती माझ्या हृदयाला स्पर्श करून गेल्या. मी कितीही थकलेलो असलो तरी घरातील आणि कुटुंबातील प्रेमळ व निर्मळ वातावरणाने माझे मन उल्हासित होते. देवघरातील नंदादीपाच्या मंद प्रकाशामध्ये भाविकांच्या मनात ज्या सुखद लहरी उठतात त्यांचे वर्णन नुसत्या शब्दांनी कसे करता येणार. भावनेची भाषा भावनेलाच समजते. कुटुंबातील मंडळीमध्ये बसून हास्यविनोद करत, गप्पागोष्टी करत वेळ घालवण्यात केवढा आनंद असतो. माझ्या कुटुंबातील मंडळींबरोबर अशा प्रकारे काही वेळ घालवणे हा माझा एक आवडता विरंगुळा आहे. लहानपणी शाळेत असताना किंवा तरुणपणी राजकीय चळवळीत रमलो असताना मला कधीकधी काव्यकल्पना सुचत आणि मी त्यावेळी कागदावर देखील उतरवत असे. कॉलेजात असल्यापासून काव्य आणि साहित्य याचे मला फार मोठे आकर्षण वाटत असे आणि अद्यापही ते वाटते. आज देखील वेळात वेळ काढून साहित्याची गोडी मी चाखतो आणि त्यामुळे मला मनमुराद आनंद मिळतो. मराठीतील कादंबरींपैकी वि. स. खांडेकर यांच्या कादंबऱ्या आणि ना. सी. फडके यांच्या कथा मी अनेक वेळा अतिशय उत्सुकतेने वाचल्या आहेत आणि त्यांचा आनंद मनमुराद लुटला आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयातील गोडवाही मी अतिशय भाविक मनाने चाखला आहे. ज्ञानेश्वरांचे काव्य हा मराठी भाषेचा महान ठेवा आहे. साहित्यिकांच्या शब्दांतील विलक्षण सामर्थ्य पाहून कित्येक वेळा आपले मन थक्क होते. मॅक्झिम गॉर्की यांची आई ही कादंबरी मी ज्यावेळी प्रथम वाचली त्यावेळी माझ्या हृदयात अतिशय कालवाकालव झाली. असे काही अक्षर वाङ्मय वाचले की आपण आपले स्वत्व क्षणभर विसरून जातो आणि सुखाच्या निवांत क्षणात रममाण होतो. वेरूळ येथील कैलास लेणी ज्यावेळी मी प्रथम पाहिली त्यावेळच्या माझ्या भावना मला आजही आठवतात. ती कैलास लेणी पाहून माझे मन भारावून गेले. आजूबाजूचे जे लोक मला त्यांच्या संबंधी माहिती देत होते त्यांचे अस्तित्व देखील मी क्षणभर विसरून गेलो. माझे मी विसरलो आणि किंचित एका स्वर्गीय अशा आनंदात रममाण झालो. मला वाटते आजकालच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात असा क्षण येणे हाच त्याला लाभणारा खरा विरंगुळा होय. असा विरंगुळा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जितका जास्त येईल तितके त्याचे जीवन अधिक सुखी बनेल. श्रेष्ठ कलाकृतींमध्ये जीवन फुलवण्याची अशी अमर्याद शक्ती असते. साहित्याची गोडी आपण एकांतात चाखतो, पण समाजात प्रत्यक्ष लोकांमध्ये बसून नाटक पाहणे, लोकनाट्याची मौज लुटणे, कुस्त्यांची रणधुमाळी अवलोकने किंवा क्रिकेटची टेस्ट मॅच पाहण्यात दंग होणे यांतील मौज काही औरच आहे. एखाद्या जुन्या नाटकाचा पडदा वर जाऊन पेटीचे सुमधुर स्वर वातावरणात घुमू लागले किंवा सारंगीचे मृदू सूर कानी पडले की एका निराळ्या जगात आपण प्रवेश करतो. त्यावेळी आपल्या भावना कशा दोलायमान होतात त्याचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही. बालगंधर्वाची ती जुनी गाणी आठवली
किंवा त्या काळातील नटश्रेष्ठांच्या अभिनय कौशल्याची नुसती आठवण झाली की गोड स्मृती चाळवल्या जातात. केशवराव दाते यांच्यासारख्या कसलेल्या नटाच्या भूमिका आणि जुन्या काळातील ती भरदार नाटके यांच्या आठवणी देखील किती सुखद वाटतात. जीवनातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांपासून मी अक्षरशः मनसोक्त आनंद लुटला आहे. बडे गुलाम अली खां, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कलाकारांचे गायन म्हणजे जीवनातील आनंदाचा उच्चांग होय. साहित्य, संगीत, नाट्य, चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे, मानवाला सुसंस्कृत बनवले आहे. परंतु एखादा माणूस साक्षर असून देखील सुसंस्कृत नसतो, कारण जीवनातील आनंद कसा लुटावा हे त्याला ठाऊक नसते. कलेचे रहस्य जाणण्याची दृष्टी त्याला प्राप्त झालेली नसते. त्यामुळे जीवनात त्याचे मन कोठेच रमत नाही. माझ्या जीवनाकडे मी जेव्हा दृष्टिक्षेप टाकतो त्यावेळी या सर्वातून लाभलेल्या विरंगुळ्याच्या क्षणांमुळे मला जीवन आनंदमय वाटते व नव्या क्षितिजाच्या ओढीने माझे मन आजही भारावून जाते. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.